युनेस्कोने मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानंतर त्याचं अधिकृत प्रमाणपत्र काल फ्रान्समधील पॅरिस येथे स्वीकारण्यात आलं। महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात जाऊन हे प्रमाणपत्र स्वीकारलं। सुमारे 1.5 वर्षाच्या प्रक्रियेनंतर 11 जुलै 2025ला झालेल्या युनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला होता। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांचा या समूहात समावेश आहे। या नामांकनासाठी फेब्रुवारी 2025मध्ये शेलार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळानं पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर सादरीकरण केलं होतं। या प्रसंगी मंत्री शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं मार्गदर्शन आणि परिश्रम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाबद्दल मंत्री शेलार यांनी आभार मानले। तसेच भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिली। 26 नोव्हेंबर 2025ला संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे।